Hello students, yesterday we have started that is the one lesson, but in that lesson we need some of the basic information of the English grammar. So first I started that basic information about the grammar. Look here, इथं आपल्याला त्या लेसन शिकवत असताना काही गोष्टींची गरज भासणार होती, म्हणून मी पहिल्यांदा आता काही बेसिक इन्फॉर्मेशन ग्रामरची घेत आहे. ओके, दॅट इज लुक हिअर, दॅट इज द फर्स्ट. हे सर्व तुम्हाला माहिती आहे, परंतु तरीसुद्धा आणखी एकदा रिवाईज म्हणून मी तुम्हाला आज शिकवते. दॅट इज अ पार्ट ऑफ अ स्पीच. पार्ट ऑफ अ स्पीच त्याला आपण शब्दांच्या जाती असं म्हणतो. काय म्हणतो? शब्दांच्या जाती. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे 8 शब्दांच्या जाती आहेत, आणि हे सर्व इन्फॉर्मेशन माहीत असेल तर तुम्हाला पुढे काय ग्रामरमध्ये प्रॉब्लेम येणारच नाही आहे. ओके, तर काय म्हटले पहा, नाऊन. फर्स्ट इज द नाऊन. नाऊन मीन्स नाम. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नाऊन? दॅट अ वर्ड यूज्ड टू नेम अ पर्सन, प्लेस, थिंग, अन आयडिया ऑर अ क्वालिटी ऑफ अ माइंड इज कॉल्ड द नाऊन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव, ठिकाणाचं नाव किंवा एखादी कल्पना, याला आपण दिलेलं जे काही नाव आहे त्याला आपण नाऊन असं म्हणत असतो. लक्षात आलं का? म्हणजे मग कुणाची, तुमची नावं असतील, ठिकाणाचं नाव असेल, शहराचं नाव असेल, नद्यांची नावे असतील, पर्वतांची नावे असतील, ही जी काही नावं दिली गेलेली आहेत त्याला आपण नाऊन असं म्हटलेलं आहे, त्याला आपण नाम असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, महात्मा गांधी, गोपी, तुकाराम, रोहित ही नेम ऑफ अ पर्सन झाले. इंडिया, अमेरिका, सांगली, मिरज, विटा ही तुमची प्लेसेसची नावं झाली, प्लेस. क्रिकेट, खो खो, फुटबॉल, टेनिस ही खेळांची नावं झाली. फ्रेंडशिप इज अन आयडिया. फ्रेंडशिप इज अन आयडिया अँड लव इज द क्वालिटी ऑफ माइंड. म्हणजे अशी आपल्या मनातल्या कल्पना, ह्यासुद्धा, यालासुद्धा आपण जे नावं देतो त्याला नाऊन असं म्हणतात. समजलं का पहा? नाऊन. सेकंडली, दॅट इज द प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय? नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण प्रोनाऊन म्हणतो. म्हणजे टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ द नाऊन. म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर जो काय वर्ड वापरतो त्याला प्रोनाऊन म्हणतात. लक्षात घ्या. अ वर्ड युज्ड इन अ प्लेस ऑफ नाऊन टू अवॉइड द रिपिटिशन इज नोन ॲज द प्रोनाऊन. म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द आपण वापरतो त्याला आपण प्रोनाऊन असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा एखादं जर वाक्य जर म्हटलं, राम केम इन होम. पुन्हा तसंच पुन्हा राम मी म्हटलं, राम टेक अ फूड. पुन्हा तसंच म्हटलं, राम वॉशड हिज हँड्स. असं जर का राम 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 प्रत्येक वेळेला जर म्हणत गेलो तर राम इज अ नाऊन. आणि हे राम सारखा तो वर्ड, तो जो नाऊन आहे, तर नाऊन रिपीट करायचं टाळायचं असेल तर नाव रामच्या ऐवजी मी काय म्हणणार? ही. राम केम इन द होम, ही टूक अ फूड, ही वॉशड द हँड्स, ही एट अ फूड. असं नुसतं तिथं जे काय तुम्ही रिपिटेशन, टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ द नाम, त्या नामाची पुनरावृत्ती टाळायची आहे म्हणून आपण त्या ठिकाणी ही घेतलं. जर का स्त्रीलिंगी असेल तर सी म्हणणार आपण. आलं का लक्षात? नपुंसकलिंगी असेल तर इट म्हणणार. किंवा जास्त म्हणजे जास्त लोक असतील तर आपण वी म्हणणार. जास्त लोक, मग जास्त मोठी लोक असतील तर दे म्हणणार. स्वतःच्या ऐवजी असेल तर आय म्हणणार. ही जे आय, वी, यू, ही, सी, इट, दे हे जे असतात याला काय म्हणतात? तर प्रोनाउन्स म्हणतात. हे बघा, इथं एक एक्झाम्पल, रोहन इज अ गुड बॉय, ही इज अ सेन्सिबल. आता रोहन हा नाऊन आहे. पुन्हा जर मी म्हटलं असतं रोहन इज अ सेन्सिबल तर ते थोडंसं कसं तरी आपल्याला जे वाचन करायला बरोबर दिसलं नसतं, म्हणून आपण काय करतो? रोहनच्या ऐवजी ही ठेवतो. रवी इज माय फ्रेंड, ही इज अनसेल्फिश. तर रवीच्या ऐवजी ही हा वर्ड, हा प्रोनाऊन आला. आता मग ती मी प्रोनाऊन्स तुम्हाला इथं मांडून दाखवले आहेत. सिंग्युलर, प्ल्युरल. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्ल्युरल म्हणजे अनेक वचन. आता आपल्याकडे आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे अशी ही 8 प्रोनाऊन्स आहेत आपल्या इंग्लिशमध्ये. आणि हे 8 प्रोनाऊन्स, आय तुम्हाला माहितीच आहे, हे वर्ड आयला मी म्हणतात, वीला आम्ही म्हणतात,
वीला काय म्हणतात आम्ही, यूला तू आणि दुसऱ्या यूला तुम्ही. ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते त्या ती. आता याला आपण फर्स्ट पर्सन, या दोघांना फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणलं की आय, फर्स्ट पर्सन प्लुरल म्हणलं की वी, सेकंड पर्सन सिंग्युलर म्हणलं की यू आणि सेकंड पर्सन प्लुरल म्हटलं की यू. असं हे तुम्हाला मी लिहून दिलं. आणि थर्ड पर्सनमध्ये ही, सी, इट असतात आणि सिंग्युलरमध्ये, आणि थर्ड पर्सन प्लुरलमध्ये दे. ह्याला आपण या 8 हे जे प्रोनाऊन्स आहेत अतिशय चांगली लक्षात ठेवा. तर त्याचे मराठीत अर्थ हे लक्षात ठेवा. तुम्हाला इंग्लिश बोलताना, इंग्लिश लिहिताना याचा जास्त उपयोग करता येईल. झालं, हे झालेलं प्रोनाऊन्स म्हणायचं. थर्ड वन इज द ॲडजेक्टिव्ह. तिसरा जो आहे त्याला काय म्हणायचं, ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, म्हणजे एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती. द वर्ड विच डिस्क्राईब or gives more information about noun. A word which gives more information about the noun or describes the noun is called adjective. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो त्याला आपण काय म्हणतोय, ॲडजेक्टिव्ह म्हणतो. मराठीमध्ये रे नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय, जरा तो विशेषण होय. तर त्याचे एखादं एक्झाम्पल दिले पहा. राधा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. आता ब्युटिफुल इज more information about Radha. Beautiful, that word gives the more information about the Radha. So Radha is a very beautiful girl. Ram is a very handsome boy. That handsome gives the more information about the Ram. Means bad, sad, nice, dull, clever, delicious असे जे वर्ड्स आहेत, पुअर, रिच, हे जे काही वर्ड्स आहेत हे वर्ड्स आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून, इझी, डिफिकल्ट, हे जे काय वर्ड्स आहेत हे वर्ड्स आपण काय करतोय तर ॲडजेक्टिव्ह म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. आलं का लक्षात. आणि ती त्या नामाबद्दल किंवा त्या नाऊनबद्दल मोर इन्फॉर्मेशन काय करत असतात तर देत असतात. नेक्स्ट आहे व्हर्ब. व्हर्ब मीन्स क्रियापद आपण म्हणतो. क्रिया, द वर्ड विच शोज द action in the sentence. A word which shows the action in the sentence is called verb. जो वर्ड काय करतो, वाक्यातील ॲक्शन, कृती दाखवतो. द वर्ड विच शोज द ॲक्शन इन द सेंटेन्स इज कॉल्ड वर्ब. वाक्यातील कृती दाखवणाऱ्या शब्दाला वर्ब. आता त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. वर्बचे 2 प्रकार पडतात. एक मीन्स रेग्युलर वर्ब आणि दुसरं म्हणजे नॉन, दॅट इज द रेग्युलर अँड इरेग्युलर वर्ब. त्याच्यामध्ये काय असतात, यामध्ये रेग्युलर वर्ब अँड इरेग्युलर वर्ब असे म्हणतात. रेग्युलर वर्ब म्हणजे ज्याला ईडी लागतो, डायरेक्ट ज्याला काय लागतो, ईडी लागतो, त्याला आपण रेग्युलर वर्ब म्हणतोय. आणि ज्याची स्पेलिंग चेंज होतात त्याला इरेग्युलर वर्ब म्हणतो. त्याची लिस्ट मी तुम्हाला नंतर देईन. भरपूर वर्ड्स आहेत, भरपूर वर्ब आहेत, ती लिस्ट आपण पुन्हा नंतर पाहणार. काही एक्झाम्पल्स म्हणून रन, ईट, मेक, सिंग, कुक, पिक, रिंग, स्विंग, वॉक, टॉक, स्पीक, राईट, हे सारे काही रेग्युलर वापरात येणारे अशा प्रकारचे आपले काही वर्ब्स आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक ईडी लागणारा, डायरेक्ट ईडी लागतो, आणि स्पेलिंग चेंज होऊन त्याची वर्बचे V1, V2, V3 असे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पुढचा जो पॉईंट जो आहे तो ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण. आपण ॲडजेक्टिव्ह पाहिला, नाऊनबद्दल मोर इन्फॉर्मेशन देणार. आता ॲडव्हर्ब म्हणजे क्रियेबद्दल विशेष इन्फॉर्मेशन देणारा. अ वर्ड विच शोज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह इज नोन ॲज द ॲडव्हर्ब. म्हणजे वर्बबद्दल मोर इन्फॉर्मेशन दाखवणारा जो वर्ड असतो त्याला आपण काय म्हणतोय, ॲडव्हर्ब म्हणतोय. म्हणजे उदाहरणार्थ इथं म्हटलंय पहा, फॉर एक्झाम्पल रमेश रन्स फास्ट. आता फास्ट हा वर्ड जो आहे तो रनच्या बाबतीत मोर इन्फॉर्मेशन देतोय. फास्ट हा जो वर्ड आहे तो रनच्या बाबतीत मोर इन्फॉर्मेशन देतोय. मग फॉर एक्झाम्पल स्लो, अपवर्ड, डाऊनवर्ड, ग्रीडीली, नंतर हरिडली, असे काही वर्ड्स असतात. ते आपण जनरली LY प्रत्यय लागला, जनरली काय असतात, LY प्रत्यय लागला ना, हा LY की ते आपण त्याला काय म्हणत असतो, ॲडव्हर्ब म्हणत असतो जनरली. किंवा दिलेल्या शब्दाला स्लोली, अपवर्डली, डाऊनवर्डली, ग्रीडीली, हरीड
हरिडली असे वर्ड्स आपण एल वाय लावून त्याचे ॲडवर्ब करत असतो. नेक्स्ट 6th पॉईंट जो आहे तो 6th जो काइंड ऑफ स्पीच आहे त्याच्यामध्ये प्रेपोजिशन, त्याला आपण मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असे म्हणतोय. नामापूर्वी वापरला जाणारा पोटवाक्याशी संबंध दर्शवणारा म्हणजे शब्दयोगी अव्यय. म्हणजे number of a set of words are used in the closed connection with and usually before the noun and pronoun shows their relation to some there the part of the clause is called preposition. थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर the word which come before the noun or pronoun, noun or adjective किंवा pronounच्या अगोदर, noun or pronounच्या अगोदर येणारा जो वर्ड असतो त्याला preposition म्हणायचं. असं सोप्या याच्यावर लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये एक मी लिस्ट दिले पहा. इन, ऑन, इनटू, ऑनटू, अंडर, बिलो, फॉर, टू, अबाउट, अबाउट, अप, डाऊन, फ्रॉम, बिटवीन, अमंग अँड थ्रू. दीज आर द. आता हा जो आहे तो 7th कंजंक्शन, त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. वर्ड इज यूज टू कंबाईन द 2 words क्लॉज सेंटेन्सेस इज नोन ॲज द कंजंक्शन. 2 वाक्य जोडण्यासाठी जो शब्द वापरतात त्याला कंजंक्शन म्हणतात. मराठीमध्ये त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. तर कंजंक्शन शब्द पोटवाक्य जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी. त्यात अँड, बट, येट, ऑर, इफ, अनलेस, वेन, दॅट. बघा, अँड, बट, येट, ऑर, इफ हे शब्द सगळे 2 वाक्याच्या मध्ये येतात. थ्रू, दॅन, इफ अँड ओनली इफ हे जे वर्ड्स असतात ना हे 2 वाक्याच्या मध्ये येतात आणि 2 वाक्यांना जॉईन करतात. आणि लास्ट जो 8th जो पार्ट आहे, 8 आहे. शब्दाच्या जाती किती आहेत? 8 आहेत. तर त्यात इंटरजेक्शन म्हणून 8th आहे. केवळ प्रयोग म्हणतात त्याला. इंटरजेक्शन दॅट इज द साऊंड ऑर वर्ड फ्रेज that express the strong emotions such as the pain or the surprise but otherwise has no meaning is known as the interjection. म्हणजे साधारणपणे स्ट्रॉंग इमोशन दाखवण्यासाठी अरे रे, अलास, अबोब अशा सारखे जे शब्द असतात हे स्ट्रॉंग इमोशन दाखवतात. पेन असतील किंवा सरप्राईज असेल दाखवणारे जे वर्ड्स आहेत त्याला इंटरजेक्शन म्हणतात. फॉर एक्झाम्पल ते पहा, अलास ही डायड in an accident. Alas, superb, excellent, well done, splendid, oh, wow. अशा प्रकारचे जे वर्ड्स असतात हे वर्ड्स काय करतात तर तुम्हाला काय दाखवतात तर सरप्राईज किंवा इमोशन दाखवतात. इथंपर्यंतचा पाठ आपण 8 शब्दांच्या जाती दॅट इज द काय बघितलं आपण शब्दांच्या जाती किती होत आहेत 8. म्हणजे त्याला पार्ट ऑफ अ स्पीच आपण म्हणलो. 8 शब्दांच्या जाती आहेत. तो राहिलेला पाठ जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. तोपर्यंत एवढा लिहून काढा आणि चांगला पाठ करून ठेवा.